आज दाभोळकर सरांनी सगळ्या ऑफिस समोर माझं कौतुक केलं. माझाही विश्वास बसत नव्हता, कारण मी त्यांच्या परवानगीशिवाय एक निर्णय घेतला. तो त्यांना पटणार नाही असंच वाटलं होतं मला. त्यामुळे खूप काही ऐकावं लागेल, ते ओव्हर रिॲक्ट करतील, या सगळ्याची तयारी करूनच गेलो होतो. पण सगळं उलटच झालं. म्हणजे दाभोळकर सरांनी आज सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि वर म्हणाले, जो निर्णय तुम्ही घ्याल तो प्रोजेक्टच्या चांगल्यासाठीच असेल. गेले 2-4 दिवस जे काही चाललंय त्यामुळे आदिती खूप खुश आहे. हो अरे, ते दिसतच आहे. एवढा उत्साह तिचा मी कधीच बघितला नव्हता. ती त्यांना ऑफिसमध्ये सर म्हणते, पण माझ्या समोर बोलता बोलता बरेचदा पप्पा म्हणून जाते. आणि मग सावरायला पुन्हा दाभोळकर सर. मी तिला सांगणार आहे, म्हण ना पप्पा, काय हरकत आहे, नाही का? जय, अरे दाभोळकरांना तुझं काम आवडलं असणार. आता त्यांनी तुला ओळखलंय. इतक्या कमी दिवसात तू एवढी प्रगती केलीस, म्हणूनच हा बदल घडलाय. काकू, मलाही आधी त्यांच्या वागण्याबद्दल शंका होतीच, पण आज जे काही घडलं आणि माझाही विश्वास वाढला. दाभोळकर सर खरंच बदलले तसं वाटतंय. म्हणजे आता कामाबाबतीत फार पर्टिक्युलर झालं, पर्सनल गोष्टी नाही येऊ देत. काम खूप महत्वाचं वाटतं त्यांना. आणि असंच जर सुरू राहिलं ना, तर मी आमच्या नात्यावरचा त्यांचा विश्वास नक्की जिंकेन. चांगलंच आहे मग. अरे, असा सकारात्मक बदल घडू देत. आणि तूही असा विचार करायला लागलायस, हे बघून बरं वाटलं. बरं, जा फ्रेश होऊन ये. हो. काय ऐकलं का? तुमचंच ऐकतोय. हा मुलगा बोलला, आई बोलला. जरा कोणी काही कौतुक केलं तर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवायचा. आणि तुमचं काय? जरा कुठे खुट्ट झालं की लगेच संशय घ्यायचा. अहो, हे एक वेळ आदिती बोलली असती तर ठीक होतं ना. पण जय देखील आता त्यांच्याविषयी चांगलं बोलायला लागलाय. अगं पण तुमचं राहू दे हो. उगाच तुमच्या डोक्यातला संशय त्या पोरांच्या डोक्यात घालू नका. ए आदिती, त्या एडीएमच्या प्रोजेक्टची फाईल कुठे आहे? अरे असं काय करतोयस? काल तुलाच दिली होती ना ठेवायला. नाही मला सापडत आहे, जरा बघ ना प्लीज. जय, तू पण ना. बरं, आधी तो लॅपटॉप बाजूला ठेव आणि आवर ना पटपट. मेल चेक करायचा आहे ग, थांब जरा. अजय, काय हे बघ, पटकन नाश्ता करून घे आणि घे फाईल. अरे आज इथेच घेऊन आलीस? हो, मला माहिती आहे तुला उशीर होईल. बोलता बोलता काकूंना म्हणाले तर त्या म्हणाले इथेच दे त्याला नाश्ता. चल आधी खाऊन घे. तू पण लवकर निघ ऑफिसला. खूप काम आहे पुढच्या 2 दिवसात, सगळ्यांची मदत लागणार आहे. त्या जुईला भरपूर काम देऊन ठेवतो. बरेच दिवस मागे लागली होती ना मला काम दे म्हणून, आता करत बस म्हणा. जय, फक्त तिलाच जास्त वर्कलोड देऊ नकोस. काही काम असेल तर साईलाही सांग.
तो करेल. अण्णा हा मी घेते, तू नाश्ता करून. हॅलो अण्णा. काय चाललंय? काही नाही, ऑफिसला निघायची तयारी चालली आहे. नाही नको, बघ तुम्ही घाईत असाल, मी नंतर फोन करू का? नाही नाही नाही, बोला ना. कसे आहात तुम्ही? तब्येत कशी आहे तुमची? बरं आहे मी. अगं बरेच दिवसात तुझा आवाज नाही ना ऐकला, आठवण आली. राहुलं नाही म्हणून फोन केला. अण्णा काही झालंय का? नाही ग बाळा, मी ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. अण्णा मी उद्या सकाळी येऊन जाईन. नाही नाही, तू अजिबात येऊ नकोस. तुझी उगाच धावपळ नको. मी सांगितलेलं आठवतंय ना? मी सांगितल्याशिवाय यायचं नाही. ठीक आहे, मग ह्या रविवारी आम्ही दोघंही येऊ एकत्र. अगं मी ठीक आहे. माझी तुम्ही काळजी करू नका. अगं बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. तुम्ही उगाच तुमची कामं सोडून माझ्यासाठी धावपळ करू नका. आधीच खूप केलंय तुम्ही माझ्यासाठी. माझ्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर सुद्धा झालाय. अण्णा प्लीज असं काही बोलू नका आणि असं काही मनातही आणू नका. बरं वहिनी आहेत का तिथे? मला बोलायचंय त्यांच्याशी. नाही, ती चिनूला शाळेत सोडायला गेलीये, येईल थोड्या वेळाने. बरं मी मजेत आहे, तुम्ही उगाच काळजी करू नका. चल ठेवतो, तुम्हाला कामावर जायचंय. ठेवतो. काय म्हणतात अण्णा? बरेत ना? हो. मी पण अभिदादाला फोन करत होतो, लागलाच नाही ग. काय ग, काय झालं? काही नाही रे, अण्णांचा आवाज जरा वेगळा जाणवला. काही टेन्शन. अगं आठवण येत असेल आपली. चल मी निघतो, तुम्ही वेळेत निघ. येतो. जय फोन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.
जयराम, आपलं काम ऑलमोस्ट झालंय. मला सांगा, मला याचं फायनल मेल कधीपर्यंत मिळेल? सर आज रात्रीपर्यंत सगळं पाठवतो. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येस येस, आपण हे डील करू शकतो. नो प्रॉब्लेम. हा, पण माझ्या काही अटी आहे. ओके, आपण एक काम करू, पुढच्या महिन्यात मीटिंग करू. येस, एडीएम मध्ये. थँक्यू. बाय. तांगडे, एक कॉफी घेऊन ये. तांगडे, माझी बॅग गाडीमध्ये ठेवली. जय सर, कॉफी. थँक्यू सो मच तांगडे. पण तुला कसं कळलं मला आत्ता कॉफी हवी आहे? काय करेक्ट टायमिंग आहे यार तुझं. टायमिंग माझं करेक्ट नाही, दाभोळकर सरांचं. म्हणजे दाभोळकर सरांनी मागवली तुमच्यासाठी. जय सर, हाय. नाही म्हणजे सगळं जमतंय, टायमिंग चांगलंय आणि वर गाडी ट्रॅकला पण येते. कॉफी थंड होते, घ्या. येस, ऑफकोर्स. सध्या देव टूर्स एक खूप महत्वाची कॉन्फरन्स चालू आहे. हा, एक प्रोजेक्ट चालू आहे. ऑफकोर्स, ते झाल्यावर भेटूया. शुअर. या बाय. या शुअर. बाय. सर तुम्ही बिझी असाल तर मी नंतर. नाही नाही, बसा ना. तसंही तुमच्याशी बोलायचंच होतं मला. सर ही एडीएमच्या प्रोजेक्टच्या डिटेल्सची फाईल आणि शिवाय मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मेल केल्या. 95% काम झालं. फक्त झालं नाहीये, उत्तम झालंय. सर तुम्ही म्हणालात माझ्याशी बोलायचं होतं, काही काम? नाही जरा, बोलायचं म्हणजे कौतुक करायचं होतं. जयराम, प्रोजेक्टचं काम खूप चांगलं चालू आहे. नाही, कदाचित तुम्हाला या गोष्टीची कल्पना नसेल, पण बाहेर या प्रोजेक्टवरती खूप चांगली चर्चा चालू आहे. आपले स्पर्धक या प्रोजेक्टकडे डोळे लावून बसले. आत्ताच एक फोन आला होता. व्हीएस इंडस्ट्रीजचे मालक मिस्टर साठे, खूप मोठी कंपनी आहे, म्हणाले खूप मोठे मोठे प्रोजेक्ट हँडल करत आहे. हा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्यांची एक टूर आहे, ती आपल्याला हँडल करायची. सर म्हणजे आता लगेच? हो, पण जयराम, हा प्रोजेक्ट यशस्वी व्हायला पाहिजे आणि तसं जर झालं तर स्काय इज द लिमिट. येस सर. गेली अनेक वर्ष मी आपल्या स्टाफला टीमवर्कचं ट्रेनिंग किंवा तसा एखादा प्रोजेक्ट द्यायचा विचार करत होतो, पण आज तुम्ही ते करून दाखवलं. आज आपला स्टाफ एक उत्तम टीम कशी असावी याचं उदाहरण आहे. माझा सगळ्यांवरती विश्वास होताच, पण तो आता वाढलाय आणि हे सगळं तुमच्यामुळे. कारण हा प्रोजेक्ट तुम्ही घेतलात, त्याची हिंमत तुम्ही दाखवली. सर मी हा प्रोजेक्ट घेतला कारण तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास. सर मला कल्पना नव्हती मी किती मोठी रिस्क घेतो. तुम्हाला हा डिसिजन पटला नव्हता
तरीही तुम्ही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला. कोणत्याही बॉसने असं केलं नसतं सर. आणि त्या दिवशी तुम्ही मिस्टर दाभोळकरांना चेक परत दिला. त्या दिवशी माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. आणि आपल्या एम्प्लॉईची जबाबदारी तुम्ही घेऊन तुम्ही जर असं म्हणत असाल की हे सगळं होतंय ते माझ्यामुळे होतंय, तर हा तुमचा मोठेपणा आहे सर. आपलं क्रेडिट, आपलं यश हे सगळ्यांमध्ये वाटायला तुम्हाला आवडतं मिस्टर जयराम, आणि हे खरोखर कौतुकास्पद आहे. तुमचं चांगलं काम असं सुरू ठेवा. आणि ही फाईल मी बघून घेईन. शुअर सर. मिस्टर जयराम, येस सर. तुम्ही निघालाय का? हो सर. आजच्या दिवसाची सगळी शेड्यूल्ड कामं झाली? हो सर, सगळं संपूनच निघतं. नाही, मी एक मेल पाठवला तुम्हाला, तो चेक करा जरा. माझ्या काही क्वेरीज आहेत, त्याची उत्तरं जर लवकरात लवकर मिळाली तर बरं होईल. सर पण मी तुम्हाला अख्खा डॉक्युमेंट फॉरवर्ड केलं होतं. आता या क्षणी ते अख्खं डॉकेट वाचत बसावं अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही सर. मिस्टर जयराम, हे प्रोजेक्ट आता शेवटाकडे आलंय. माझ्या मते वेळ फार कमी आहे. उगाच शेवटी कुठल्या तरी कारणामुळे घोळ नको. लवकरात लवकर ती उत्तरं पाठवा. ठीक आहे सर. मी हे घरी जाऊन सगळ्या क्वेरीज बघतो. आणि मिस्टर जयराम, तुम्ही आता घरी जाणार, मग त्याच्यानंतर रात्री मला तो मेल पाठवणार. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही, यू थिंक तेवढा वेळ आहे तर आय डोंट माइंड. यू राईट सर. मी थांबून हे काम संपवतो. बेटर. बाय. बोल दीदी. हा जय, तुला उशीर होणार आहे का? हो, जरा काम आलंय, अर्जंट. मला वेळ होईल. तू कुठे पोहोचलीस? मी आता जस्ट घरी पोहोचले. अरे मला वाटलं तू निघाला असशील एव्हाना. नाही, अचानक काम आलंय ना, मग हे संपूनच निघेल. बरं ठीक आहे. तुझ्या जेवणाचं काय? तर खाईन काहीतरी येताना. तू थांबू नकोस, तू जेवून घे. जय, तू नक्की काहीतरी खाशील ना? हो अदिती. बरं नीट काहीतरी खाऊन घ्या. अदिती, खरंच खूप काम आहे मला आता. आपण नको बोलायला या विषयावर. ठेवू मी? बरं ठीक आहे. बाय. तो उशिरा येणार आहे. काका, ऍक्च्युली त्याला एक अर्जंट काम आलं ऐनवेळी, त्यामुळे त्याला थांबावं लागलं ऑफिसमध्ये. मला कळत नाही ही अशी कामं ऐनवेळी कशी येतात. आधी पूर्ण करायला नको काम. काय ग, आम्ही काय कधी कामावर गेलो नाही काय? पण सूर्य बुडायच्या आत घरी पडताय तू. अहो, ती वेळ वेगळी होती. आता खूप स्पर्धा आहे. कामाला वेळ द्यावा लागतो. तब्येतीचं काय? मला सांग, जगण्यासाठी काम करायचं की काम करण्यासाठी जगायचं? झोप नाही, आराम नाही, मग असं उशिरापर्यंत काम करायचं? तब्येत राहणार कशी चांगली? जेवणार नाही मग? काका, जय बाहेरून जेवून येणार आहे. बाहेरचं खाऊन झालेला त्रास विसरले वाटतं. भाडे करू. अहो, जेवताना बोलू नये.
शांतपणे जेवा ना. तुम्ही बोलू नकोस. हे बघ, यांच्यामुळे आपल्याला जागरण नको. हा, रात्री दूध पिऊन झोपायला सांग.